प्रेक्षकांक नमस्कार. इष्टानो भलायकीच्या मॉडर्न युगातल्या कार्यावळीन ब्रेस्ट कॅन्सराविशीच्या निमाण्या भागान तुमका उर्बे भरीत येवकार. या खासा कार्यावळीन तुमका ब्रेस्ट कॅन्सर या गंभीर दुयेसाविशी मॉडर्न होमिओपॅथीचे मुखेल कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय कुमार माने हे तुमका मार्गदर्शन करता. तुम्ही दिल्ल्या प्रतिसादाक लागून आम्ही तुमचे उपकारी आसात. डॉक्टर विजय कुमार माने हांणी होमिओपॅथीतल्या वेगवेगळ्या गंभीर दुयेसांक आधार दिवपा खातीर क्युरेटिव्ह लायन ऑफ ट्रीटमेंट तयार केल्या. ताच्या आदारान कांय दुयेंतींनी या दुयेसाक तोंड दिला. तातले कांय आपलो प्रत्यक्ष अनुभव तुमका या निमाण्या भागान सांगतले. आमच्या देशान अनु ब्रेस्ट कॅन्सराचे नवे 8 लाख दुयेंती सापडल्यात हे तुमच्या लक्षात आयला आसतले. हाचे वयल्यान हे दुयेस कितले खोलायेन पातळा हे दिसून येता. उसरा लग्न जावप, भुरगे उसरा जल्माक येवप हाका लागून ह्या गंभीर दुयेसाचे प्रमाण वाडटा. या दुयेसाचेर नियंत्रण हाडपा खातीर तुमच्या स्वताच्या जिवितान कांय बदल घडोवचे पडटले. त्या खातीर या खासा कार्यावळींतल्यान आमी सेगीत प्रबोधन करता. फॉल्टी जीन्स ट्रान्सफर, तणाव, व्यसनात बुडप हे विशीं माने सरान चर्चा सत्रांत नियाळ घेतना ब्रेस्ट कॅन्सर जावपा फाटली कारणां सांगिल्ली. या सगळ्या कारणांचो तुमी अभ्यास करूंक जाय आनी आपल्या जिविताक एक आदर्श वळण दिवपाक जाय. तशेंच या गंभीर दुयेसान जे कोण पीडित आसात तांणी काळजी घेवप गरजेचें आसा. ब्रेस्ट कॅन्सर पीडितांक क्वॉलिटी लायफ दिवपाक कसलीच अडचण आसूंक जायना. हे खातीर आमी जतनाय घेवंक जाय. कारण मेंटल स्टेबिलिटी या दुयेसाक तोंड दितना मुखेल भूमिका निभयता हे तुमी लक्षात घेवंक जाय. डॉक्टर विजय कुमार माने सरान कितल्याशाच दुयेंतींच्या उपचारा बाबतींत व्हड जतनाय घेतल्या हे दुयेंतींच्या अणभवा वेल्यान तुमकां कळटलें. पॉझिटिव्ह कावन्सिलिंग आनी सायड इफेक्ट्स हाचे पसत वाटोवपाक मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लायन ऑफ ट्रीटमेंट कशी म्हत्वपूर्ण थारल्या ते आमी समजून घेवया. तुमच्या दर एक प्रस्नाचे दुबावाचे निरसन या कार्यावळींतल्यान आमी करता. फुडाराक तुमकां या गंभीर दुयेसा बाबतींत कितें जाणा जावंक जाय जाल्यार मॉडर्न होमिओपॅथीच्या सुसज्ज नेटवर्का कडेन संपर्क करात. इश्टानो, या कार्यावळीच्या शेवटाक तुमकां एक प्रस्न विचारतले. या प्रस्नाची जाप तुमकां ब्रेस्ट कॅन्सर या दुयेसा विशीं जागरूक दवरतली. तेच परी मॉडर्न होमिओपॅथी कडल्यान तुमी रोख इनाम आनी स्मृती चिन्ह मेळोवंक शकतले. तेन्ना लक्ष दियात आनी आयकयात ब्रेस्ट कॅन्सर आनी मॉडर्न होमिओपॅथी. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा. तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. नमस्कार मैत्रिणींनो, मी सुप्रिया. आरोग्याचं मॉडर्न युग या साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये ब्रेस्ट कॅन्सर या गंभीर आजारावर आपली चर्चा सुरू होती. मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने यांनी ब्रेस्ट कॅन्सर या दुर्धर आजाराबाबत आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं. या विशेष कार्यक्रमामधील आजच्या या शेवटच्या भागात ब्रेस्ट कॅन्सरशी मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं लढा देऊन आपलं पूर्ववत आयुष्य जगणाऱ्या काही रुग्णांचा अनुभव आत्ता आपण पाहणार आहोत. या रुग्णांचा अनुभव आपल्याला नक्कीच माहितीपर ठरेल. तसंच मॉडर्न होमिओपॅथीची क्रांतिकारक ठरलेली क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटचं महत्त्वही समजेल. Twelve years back, I had a lump in my breast, and 1 year I just neglected. I showed a doctor, but doctor said it's nothing. Then after 1 year, I had very bad pain in the lump. Then I went to one doctor. Actually, I had gone for my gynecologist doctor for my uterus checkup, but that time I just told the doctor that I have got a lump in my breast. She said the uterus is not important, but that breast checking is important. So she told me to do mammography. So all mammography was done, and then they came to know that then I had to go to for some checkup, and then they came to know that it was breast cancer. Then he told me that you have to get operated. Then I got operated. After operation, I had done my chemos, nearly up to 7 to 8
chemos I have done, and then I did my radiation also, and then 1 year went in that radiation and chemo only, and I was all right. Then for 10 years, 1 year I took the tablet, but for 10 years there was no problem. Like, so I used to get catch and all, but I thought it's just like that way. Then after 10 years, I started getting very bad catch in my back, and pain, very bad pain. I couldn't sleep, very bad. I started getting pains. When I went to the doctor, then doctors check up. They said that there is a problem in the bone. You have got a bone cancer. Then they gave me some light chemos. It was not touching the bone, but it was outside. Then they gave me some chemos. That also I did for 5-6 months. Then one day, my husband's friend told him that there is a good doctor, Dr. Vijay Kumar Mane, modern homeopathy. So he gives nice medicine, and many of them have got cured. So he came home and he told me. Then I said, okay, we'll find out. So he went to Dr. Mane, and Dr. Mane assured him that he told him to bring me and come, and he told him that he will cure me, but it will take little time, but it will get cured. So my husband went and he brought the medicine. Actually, I did not go. First time he only went. He took the medicine and he came, because I had very bad pains that time. He took the medicine and he came. And then I started with the medicines. And there was a lot of improvement. Now nearly 4 to 5 months passed. I'm taking the medicines, but I have got lot of improvement, like pains and all have stopped of mine. Pains, and there's no problem as such like before. Before I was not able to sleep. I used to get lot problems, like body bones pain, and then I used to get catches. All that has stopped of mine. And then I used to get neck pain, very bad neck pain, which has improved. It's not completely the same, but it has improved a lot. Little is there, but it's because just now 4 months, 5 months past of taking medicine. But there is lot of improvement with these medicines. I have faith in Dr. Mane that he will cure me. Yeah, even when I used to take the other medicines, I used to not eat non-veg. Nearly about 1.5 years, I did not eat any non-veg. But now I am able to eat fish. I also think that this disease can be cured, because I had so much pain that I was thinking that it's very this thing. But now go to see, I felt that this disease can be cured, and you have to take proper medicines also properly. Time to time you have to take medicine. It's not this thing. After 2 hours you have to take each 3 drops of medicines from 5 bottles, and then you have to keep it in the mouth for 10 minutes and then swallow it after 2 hours. I have got faith in Dr. Vijay Kumar Mane, modern homeopathy, and I even expect you all also to have faith in him, and please do come to him for your treatment. He will also assure you all what is good and what is bad. So have faith in him, and please do come to modern homeopathy and get cured. माझ्या मिसेसचा ब्रेस्ट कॅन्सर झाला होता अजून 10 वर्ष पहिले. नंतर ते डिटेक्ट झालं होतं कॅन्सर करून. ब्रेस्ट काढलं त्याने. लई त्रास झाला आम्हाला. 10 वर्षानंतर त्या केमो कमी 10 मला वाटतं 7-8 पर्यंत केमो करायला लागलं. नंतर मला वाटतं की थोडं आम्हाला असं रिलीज वाटलं की आता काय आम्हाला कॅन्सर नाही. नंतर 10 वर्षानंतर परत आपण डिटेक्ट व्हायला लागले. नंतर त्याला प्रॉब्लेम चालू झाल्यानंतर मी परत डॉक्टरला दाखवलं. मेन जे डॉक्टर होतं त्याला सांगितलं असं लई प्रॉब्लेम चालले हो. मग त्याने म्हटलं जात पेट स्कॅन काढल्यानंतर ते डॉक्टर ते बघितलं. तो म्हणायला तर बोन्सवर बाहेर त्याला डिटेक्ट झालेले आहे, तर त्याला केमो करायला लागणार. तर मी बोललो ओके डॉक्टर. मग केमो केले 2-3 टाईम. नंतर ते म्हणलं यार ते मेडिसिनमध्ये काही इम्प्रूव्हमेंट दिसत नाही मला, अजून केमो करायला लागतं हप्त्यात 4 टाईम. नंतर माझ्या एक मित्राने म्हणलं की यार मॉडर्न होमिओपॅथिक डॉक्टर विजय कुमार माने त्यांचं औषध लई चांगलं आहे. पण मला हे वाटतं की हे उपचारमध्ये 100% डॉक्टरने मला सांगितलं की चांगलं होणार.
हे मला 1 वर्ष लागणार त्याला, पण शुअरिटी मी देतो तुम्हाला करून. मी डॉक्टर विजय कुमार मानेचा लय आभारी आहे. काय माहिती आहे का, मी डॉक्टर माने साहेबांचा लय आभारी हो, की मी लय लोकांना म्हणतो की कोणाला असं काय झालं माझे तिकडं बी, मी लय लोकांना म्हणतो की ये डॉक्टरजवळ जावा, डॉक्टर माने, तर लय लोकांना लय फायदा आहे त्याच्यात. रुग्ण आणि नातेवाईक यांचे अनुभव आपण ऐकत आहोत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरोग्याचं मॉडर्न युग. ब्रेस्ट कॅन्सर बद्दल सल्ला व मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 7038833882. जन्म आणि मृत्यू या 2 बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं आरोग्याचं मॉडर्न युग या विशेष कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. ब्रेस्ट कॅन्सर या गंभीर आजाराशी लढा देणाऱ्या आणखी एका रुग्णाचा अनुभव आता आपण पाहूयात. लहानपणापासून खूप ठिकाणी इकडे तिकडे फिरले आणि शेवटी नाशकात स्थिर झाले आहे. आणि आता मुलं मुली मोठे होऊन इकडे तिकडे गेले आहेत. आणि अशा वेळेस शांतपणे आयुष्य जगायचं असं ठरवलेलं असताना एक घटना घडली. आणि असं काही आपल्याला होईल पुढे, असं म्हणजे काहीतरी आपल्या पुढे संकट येऊन उभं राहील असं कधी वाटलं नव्हतं. आता खूप छान आयुष्य जगायचं आहे, फिरायचं आहे, वाचायचं आहे, अध्यात्माचा अभ्यास मी करत होते, तो खूप काहीतरी करायचं आहे असं एक ठरवलेलं असताना मला उजव्या ब्रेस्टमध्ये माझ्या गाठ निर्माण झालेली लक्षात आली आणि धक्का बसला. आणि मग काय झालं की म्हटलं अरे नसेल ती काही कॅन्सरचीच गाठ असते असं नाही, इतरही साधी गाठ असू शकते असा मनात विचार आला. हळूहळू ती गाठ थोडीशी वाढायला लागली, मनातला संशय वाढायला लागला, मन अस्वस्थ व्हायला लागलं. बरेच दिवस गेले, 5-6 महिने गेले, गाठ वाढायला लागली. पण मी माझ्या घरात कोणालाच कळू दिलं नाही. थोडं नवऱ्याच्या कानावर घातलं. ते म्हणाले की जाऊया डॉक्टरकडे म्हटलं की माझ्या अंगाला कंप सुटायचा. आणि मग हळूहळू मन खचायला लागलं आणि लक्षात यायला लागलं की नाही, हा रोग नक्की झाला आहे आपल्याला. मग असं करून दवाखान्यात गेले, पण तेही होमिओपॅथीचा एक दवाखाना शोधून काढला आणि तिथे गेले. तुम्ही टेस्ट करून घ्या, मग आपण औषध सुरू करू. मी म्हटलं की नाही मी टेस्ट वगैरे नाही करणार, तुम्ही असंच औषध द्या. मग त्यांनी काही दिवस माझ्या समाधानासाठी औषध दिलं. आणि त्या पिरियडमध्ये माझ्या मुलाचं लग्न ठरलेलं होतं. त्याच्या आनंदात आपलं दुखणं आड येऊ नये हे असं मला खूप वाटत होतं, म्हणून मी काही त्या कोणालाच कळू दिलं नाही. आणि म्हणून मग ते औषध चालू ठेवलं. मुलाचं लग्न झालं. मग माझा थोडं पुन्हा असं वाटायला लागलं अरे गाठ वाढली आहे, गाठ कमी नाही होत, आता टेस्ट करायला पाहिजे. मग टेस्ट करायला डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं की या सगळ्या टेस्ट करा. आणि त्याच पिरियडमध्ये मला मॉडर्न होमिओपॅथीचा पत्ता मिळाला आणि मला हुरूप आला की चला आता कुठेतरी आपल्याला मार्ग सापडला आहे. तर आपण ह्यांनी आणि ॲश्युरन्स दिलं होतं की बुवा आपण हे बरंच होऊ शकतं, तर आपण इकडे जाऊन पाहूया. म्हणून मी नाशिकचं जे क्लिनिक आहे तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही जाऊन भेटा एकदा, पण आधी ही गाठ कॅन्सरची